तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही आता राशन कार्डमध्ये काही जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या करू शकता। म्हणजे जसं की मित्रांनो, तुम्हाला राशन कार्डमध्ये पत्ता बदलायचा असेल किंवा नवीन राशन कार्डसाठी आवेदन करायचं असेल किंवा मित्रांनो एखाद्याचं नाव ॲड करायचं असेल किंवा मित्रांनो एखाद्या मेंबरचं नाव कमी करायचं असेल, म्हणजे मित्रांनो नावामध्ये करेक्शन असेल, काहीही जर तुम्हाला काम करायचं असेल तर आता मित्रांनो तुम्ही राशन कार्डमध्ये घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकता। ही माहिती दिली आहे मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे, त्यामध्ये ही संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। आपण मित्रांनो या GRला ओपन करून संपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळत असतात। तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, शासनाचा निर्णय तुमच्या समोर आहे। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, टोटल हा निर्णय म्हणजे जो GR आहे तो 21 पानांचा आहे। तर पूर्ण माहिती आपण इथे नाही वाचू शकत मित्रांनो, परंतु महत्त्वाचे मुद्दे आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आणि मित्रांनो, या GRची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही याला डाउनलोड करून संपूर्ण माहिती वाचून घ्या। म्हणजे मित्रांनो कसं आहे, तुम्हाला भविष्यामध्ये कधीही याचं काम पडू शकतं। संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दिलेली आहे। म्हणजे एक मॉड्यूलच इथे दिलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने काम करायचं आहे, म्हणजे राशन कार्डचं जे काही तुम्हाला काम करायचं असेल त्याबद्दल। तर मित्रांनो, आता इथे आपण समजून घेऊया की आपण यामध्ये काय काय काम करू शकतो ऑनलाईन पद्धतीने, म्हणजे जे पब्लिक लॉगिनचं जे ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये आपण काय काय करू शकतो। तर मित्रांनो, राज्यातील नागरिकांना नवीन शिधापत्रिकांचा अर्ज करणे, शिधापत्रिकेतील पत्त्यात बदल करणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे, अशा शिधापत्रिकाविषयक अनेक प्रकारच्या सेवा ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत म्हणजेच पब्लिक लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। मित्रांनो, या पब्लिक लॉगिन सुविधेचा वापर करताना लाभार्थ्यांना विविध अडचणी येत असल्याचे शासनाच्या लक्षात आलेले आहे। सदर अडचणी दूर करण्याकरिता शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली म्हणजे RCMS च्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मित्रांनो एक मॉड्यूल तयार करण्यात आलेले आहे आणि तेच मॉड्यूल मित्रांनो या शासन निर्णयामध्ये खाली देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये मित्रांनो विशिष्ट सेवांचा वापर करण्याची कार्यपद्धती नमूद करण्यात आलेली आहे। इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, पब्लिक लॉगिन सुविधेचा वापर करताना काही समस्या असल्यास त्यांनी या मार्गदर्शक मॉड्यूलचा वापर करावा। म्हणजे मित्रांनो या मॉड्यूलमध्ये संपूर्णच माहिती दिलेली आहे राशन कार्डबद्दल। जर तुम्हाला काही काम करायचं असेल तर तुम्ही कसं पद्धतीने करू शकता। तर तुम्हाला हा GR नक्की वाचायचा आहे मित्रांनो। आता मित्रांनो आपण मॉड्यूल बघून घेऊया। तिसऱ्या पानापासून मॉड्यूलला सुरुवात होते। इथे तुम्ही बघून घेऊ शकता मित्रांनो, इथं स्पष्टपणे देण्यात आलेलं आहे सर्व नागरिकांनी नवीन शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिका किंवा मित्रांनो शिधापत्रिकेमध्ये नवीन सदस्य वाढवणे किंवा कमी करणे, यासाठी मित्रांनो खालीलप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा असं इथं सांगण्यात आलेलं आहे। यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती जायचं आहे। सर्वात पहिले rcms.mahafood.gov.in या वेबसाईटला ओपन करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आहे, साइन इन किंवा रजिस्टर किंवा पब्लिक लॉगिन हे एक ऑप्शन भेटेल, यावरती क्लिक करायचं। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक नवीन खातं तयार करायचं आहे, म्हणजे तुमचा एक नवीन यूजर ID पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे। आधार कार्डवरची संपूर्ण माहिती भरायची आहे। आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल, तो OTP सबमिट करून तुमचं अकाउंट क्रिएट होणार आहे। म्हणजे एक तुम्हाला पासवर्ड पण तिथं बनवायला लागणार आहे, एक यूजर ID आणि एक पासवर्ड तुम्हाला इथं बनवायचा आहे। आता मित्रांनो हे बनल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड यूजर आणि त्यानंतर न्यू या ऑप्शनवरती क्लिक करून वेबसाईटमध्ये लॉग इन करायचं आहे। मित्रांनो लॉग इन केल्यानंतर इथं संपूर्ण माहिती तुम्हाला द्यायची, म्हणजे जसं की तुम्हाला जे काही काम करायचं असेल मित्रांनो ते संपूर्ण आता इथे दिलेलं आहे स्टेप बाय स्टेप, की तुम्हाला जर कोणतं काम करायचं तर तुम्हाला या स्टेपला फॉलो करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती मित्रांनो इथे देण्यात आलेली आहे। इथे मित्रांनो संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, म्हणजे इथं फोटोज पण दिलेले आहेत, ज्यावर तुम्ही बघून तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या ऑप्शनवरती जायचं आहे, कुठं क्लिक करायचं आहे आणि काय माहिती भरायची तीसुद्धा इथे संपूर्ण लिहून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो भविष्यामध्ये तुम्हाला कधीही राशन कार्डमध्ये काही काम करायचं असेल तर तुमच्यासाठी हा GR महत्त्वपूर्ण असणार आहे आणि कामी पडणार आहे। तर मित्रांनो GRची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही GRला डाउनलोड करू शकता। मित्रांनो दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। पूर्ण 21 पानाचा GR आहे मित्रांनो। इथे बघा तुम्ही जसं जसं आपण खाली घेतोय संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे, काय पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला प्रोसेस करायची संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे। तर भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।